घेऊन या निरपराधी अशा जीवांचा अंत केला. राजा दशरथ पुन्हा एकदा आपल्या राजवाड्यामध्ये परत आणि घडलेला सगळा जो वृत्तांत होता तो गुरु वसिष्ठाला कथन केला. गुरु वसिष्ठाने राजाला पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं सुचवलं, जेणेकरून राजाच्या पातकांचा नाश होईल आणि राजाला पुत्र प्राप्ती होईल. दशरथाने यज्ञाश्व सोडला. एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. ऋष्यशृंगाच्या विनंतीनुसार यज्ञ मांडण्यात आला आणि एका शुभवेळी त्या यज्ञीय ज्वाळेमधून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला. तो रक्तवर्णीय महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता. तो अग्निदेव आपल्या मधुर परंतु कणखर अशा साधाने दशरथाला सांगू लागला, दशरथा हे पाय सदा. दशरथा हे पाय सदा, पाय सदा. दशरथा पाय सदा, पाय सदा. तुझ्या यज्ञी प्रकट झाले, तुझ्या यज्ञी प्रकट झाले.